मल्लिका अर्जुन श्रीसायलमच्या गेटवर एंट्री केल्यावर भावांनो तुम्हाला सर्वात आधी एक मूर्तीचं दर्शन होणार. ते आहे आपला महादेवाची मूर्ती आणि ते आहे नटराजच्या रूपात. महादेव आणि मैया पार्वती पण बसली आहे तिथं नटराजच्या रूपात. दोघे जण एवढं भयंकर सुंदर दिसत आहे खूप जास्त. नंतर तुम्हाला महादेवाची शिवलिंग बघायला भेटणार भावांनो. हे नंदी महाराज आहेत आणि ते शिवलिंग आहे आणि हे दोन्ही पण तुम्हाला गेटवरच बघायला भेटणार. हे दोन्ही पण एवढे भयंकर सुंदर दिसत आहेत खूप जास्त. तुम्हाला आणखी एक महादेवाची मूर्ती बघायला भेटेन भावांनो गेटवरच. ते आहे नटराजच्या रूपात आणि एवढी भयंकर सुंदर दिसते मूर्ती खूप जास्त भावांनो. दर्शन करा तुम्ही पण. नटराजच्या रूपातच तुम्हाला बघायला भेटतील इथं महादेव, कारण की जास्त रूप इथं महादेवाच्या नटराजच्या रूपातच आहे. आणि भावांनो हे तिन्ही मूर्त्या तुम्हाला गेटवरच बघायला भेटतील. नटराजची मूर्ती आहे महादेवाची आणि माता पार्वतीची. दुसरी आपलं शिवलिंग आहे, नंदी आहे आणि एक आणखी मूर्ती आहे नटराजच्या रूपात महादेवाची. हे तिघांचे दर्शन तुम्हाला गेटवरच होणार भावांनो. जेव्हा तुम्ही एंट्री घेसाल तिथंच तुम्हाला ह्या तिन्ही मूर्त्याचे दर्शन भेटणार. आणि तिन्ही मूर्त्या बघितल्यावर तुम्हाला एवढं सुंदर वाटणार भावांनो खूप जास्त. मला बघून खूप आनंद आला. तुम्हाला पण आनंद येणार. तुम्ही पण बघा नक्की येऊन इथं. आणि मंदिराच्या इकडे जायचं असलं भावांनो तर हा मेन रोड आहे. मेन रोडून तुम्हाला स्ट्रेट यायचं आहे. स्ट्रेट आल्यावर तुम्हाला लेफ्ट साईडला हे बघा हे मूर्ती आहे इथं नटराजची महादेवाची. तर लेफ्ट साईडला मुळायचं आहे. लेफ्ट साईडला मुळल्यावर तुम्हाला स्ट्रेट रोड भेटणार. एकदम डायरेक्ट मंदिराच्या इकडे जातो हा रोड. तर इकडं एवढं फिरून जायची तुम्हाला काहीच गरज नाही. इकडे यायचं आणि इकडे स्ट्रेट जायचं भावांनो. या मूर्तीपासून लेफ्ट मारायचा आहे. स्ट्रेट पुढे आल्यावर तुम्हाला बघा या रोडाने पुढे यायचं आहे. इथं बघा तुम्हाला लाईन लावा लागेल. आतमध्ये दर्शनासाठी लाईन इथून लागते. इथून आतमध्ये जायचं भावांनो. आणि विषय मेन हे आहे की आतमध्ये मोबाईल घेऊन जाणं अलाउड नाही आहे. तर मोबाईल बाहेरच काढावा लागेल तुम्हाला. पण तुम्हाला आतमध्ये सर्वात आधी नंदी महाराजची मूर्ती भेटणार. मूर्ती झाल्यावर तुम्हाला नंतरून तुम्हाला शिवलिंगचे दर्शन होणार. दर्शन झाल्यावर तुम्हाला 101 मूर्त्या बघायला भेटणार भावांनो. 12 ज्योतिर्लिंग पण इथं तुम्हाला बघायला भेटणार. इथून जायचं पुढं 12 ज्योतिर्लिंग आणि सर्वात खास मूर्ती आहे ते आहे भवानी माताजी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची. भवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार देताना एक मूर्ती आहे आणि एवढी भयंकर खास दिसतंय ते खूप जास्त. आणि भोले बाबाची माता पार्वतीची पण मूर्ती आहे. प्रत्येक मूर्त्यात भावांनो खूप सुंदर बघायला. तुम्ही कधी आले तर दर्शन नक्की करा या मंदिराचं. टाइम काढून मंदिराचे दर्शन नक्की करा भावांनो. आणि आतमध्ये मोबाईल घेऊन जाणं अलाउड नाही आहे. इथं तुम्हाला काउंटर पण भेटणार. मोबाईल आणि बॅग तुम्ही जमा इथं करू शकता. इकडनं स्ट्रेट यायचं आहे. इथं जमा करायची आहे बॅग आणि मोबाईल. आणि इथंच बाजूला लाईनमध्ये लागायचं आहे दर्शनासाठी भावांनो. इथून आतमध्ये जायचा रस्ता तुम्हाला भेटून जाणार. तुम्ही गंगा नदीचं नाव ऐकलं असेल ना. आपण चाललोय आता पाताल गंगा नदीचे दर्शन करायला. हे बघा हे पाताल गंगा नदीचं एंट्री गेट. इथून एंट्री करणार आहोत आपण. पाताल गंगाचे दर्शन करणार आहोत. 750 पायऱ्यात भावांनो. 750 पायऱ्या उतरायच्यात आपल्याला. बघूया उतरूया. उतरायला एवढं भारी जाईल नाही म्हणा, पण जेव्हा चढताना एवढं भारी जाईल ना लय जास्त. हर हर महादेव. दर्शन करून घ्या तुम्ही. लय भारी नदी आहे. रहस्यमय नदी आहे. या नदीची सुरुवात कुठून होते कोणालाच माहिती नाही आहे. उतरायला एवढे भारी नव्हतं लागत होते भावांनो. चढायला भारी लागू राहिले पायऱ्या. 750 पायऱ्या ताई. हे भोलेनाथ नजारा पण लय भारी दिसू राहिला आहे की नाही. हर हर महादेव.